तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी मित्रांनो हे गेले होते आपल्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावरती. आणि मित्रांनो, न्यूझीलंडच्या दौऱ्यावरती जाऊन त्यांनी काय केलं, तुम्ही आता तो व्हिडिओ बघितला असेल. नसेल बघितला तर मित्रांनो हा तुम्ही व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, नरेंद्र मोदी फक्त हा डान्स बघण्यासाठी, हे नृत्य बघण्यासाठी न्यूझीलंडला गेले होते का? तर नाही. त्यांनी दुसऱ्याही गोष्टी केल्या, त्यांनी दुसरीही कामं केली. मी तुम्हाला ते सांगतो. परंतु मित्रांनो, अगोदर हे नृत्य काय आहे आपण हे समजूया. तर मित्रांनो, हे जे नृत्य आहे, या नृत्याचं नाव आहे हाका डान्स, हाका नृत्य. तर मित्रांनो, हे हाका जे नृत्य आहे, हे हाका नृत्य केलं जातं माओरी संस्कृतीद्वारे. ही माओरी संस्कृती न्यूझीलंडमधील एक संस्कृती आहे. या माओरी संस्कृतीच्या लोकांच्याद्वारेच हे नृत्य केलं जातं. एक प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी हे माओरी नृत्य केलं जातं. त्यासोबतच प्रमुख पाहुण्यांचे काही ग्रेट अचिव्हमेंट असतील तर त्यांनासुद्धा त्यांचा सन्मान म्हणून हे त्यांच्या सन्मानार्थ हे नृत्य केलं जातं. त्याचबरोबर एखाद्या विशेष दिवशी हे नृत्य केलं जातं आणि यासोबतच जर कधी अंत्यसंस्कार असेल तर त्या अंत्यसंस्काराच्या दिवशीसुद्धा हे हाका नृत्य केलं जातं. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल की नृत्य करताना काही जास्ती अंगावरती कपडे घातलेले नसतात. फक्त प्रमुख कपडेच अंगावरती असतात. त्यासोबत त्यांच्या हातामध्ये असते काठी, एखादं हतियार आणि यासोबत ते आपले शक्ती प्रदर्शन हे प्रमुख पाहुण्यांच्या समोर करत असतात. तर मित्रांनो, आता बघूया की नरेंद्र मोदी हे फक्त न्यूझीलंडला हा डान्सच बघायला गेले होते का? तर असं अजिबात नाही. तर बघा मित्रांनो, नरेंद्र मोदी यांची ही न्यूझीलंड व्हिजिट होती. ही न्यूझीलंड व्हिजिट मित्रांनो हे 3 देशांच्या दौऱ्याचा एक भाग होता. म्हणजेच हे याच्या अगोदर मित्रांनो नरेंद्र मोदी हे इंडोनेशियामध्ये गेले होते, त्यासोबतच ऑस्ट्रेलियामध्ये गेले होते आणि मग न्यूझीलंडमध्ये गेले होते मित्रांनो. तर की आउटकम काय आहेत? तर मित्रांनो, याच्यामध्ये इंडिया आणि न्यूझीलंडने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप 2030 हा तयार केलेला आहे. हा आहे पुढच्या 4 वर्षांसाठी. आणि यासोबतच मित्रांनो, दोन्ही देशांनी ठरवलं आहे की आपला जो पण बायलॅटरल व्यापार आहे, जो की 2030पर्यंत $7 बिलियन घेऊन जायचा आहे, असं दोन्ही देशांनी ठरवलेलं आहे. FTA हा ॲग्रीमेंट झालेला आहे. यासोबतच सिक्युरिटी आणि डिफेन्समध्ये काय झालं तर सिक्युरिटी आणि डिफेन्समध्ये मित्रांनो 18 ॲग्रीमेंट्स साईन केलेले आहेत, जे मॅच्युअल लॉजिस्टिक सपोर्टमध्ये आहेत. यासोबतच नेव्ही ऑफ इंडियन नेव्ही आणि न्यूझीलंड डिफेन्स फोर्सेसमध्ये हे ॲग्रीमेंट झालेले आहेत. यासोबतच मित्रांनो जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम याच्यावरती सुद्धा ॲग्रीमेंट आहे. यासोबतच ॲन्युअल मरीटाईम सिक्युरिटी डायलॉग हा न्यूझीलंडसोबत झालेला आहे. नॉमिनेटिंग मरीटाईम सिक्युरिटी ॲज इट्स प्रायोरिटी अंडर द इंडो पॅसिफिक ओकेशन्स नेटिव्ह. आणि अजून दुसरे जे ॲग्रीमेंट झालेले आहेत, दुसरे ज्याच्यावरती सहमती झालेली आहे ते म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. जर एखादा भूकंप व सुनामी वगैरे आली तर दोन्ही देश मिळून हे कसं हाताळणार याच्यावरती सुद्धा चर्चा झाली. यासोबतच ॲनिमल हजबंडरी याच्यावरती चर्चा झाली. यासोबतच टुरिझम प्रमोशन कसं करायचं यावरती सुद्धा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन झालेला आहे. जॉईंट स्पोर्ट ॲक्शन प्लॅन यावरती सुद्धा चर्चा झालेली आहे. यासोबतच कल्चरल कोऑपरेशन एक्सचेंज यावरती सुद्धा मित्रांनो चर्चा झालेली आहे. यासोबतच हायड्रोग्राफी नॉटिकल कार्टोग्राफी कॉर्पोरेशन याच्यावरती सुद्धा मित्रांनो ॲग्रीमेंट झालेले आहेतच. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या न्यूझीलंड व्हिजिटबद्दल, या 3 देशाच्या दौऱ्याबद्दल? मित्रांनो, हे जे ॲग्रीमेंट झाले हे फक्त ॲग्रीमेंट असतात का ग्राउंड लेवलपर्यंत सुद्धा उतरत असतात? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा.